चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सांबार कसं बनवायचं. अगदी हॉटेल स्टाईल नाही, पण घरगुती पद्धतीचं सांबार मी तुम्हाला दाखवलेलं. तर आता आपण उडीद वडे बनवूयात. तर ही जी उडीद डाळ आहे ना, ती घरी बनवलेली डाळ आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा साली आहेत. कमीत कमी ही डाळ मी 7 ते 8 वेळा नळाखाली पाण्याने धुतली, तरीसुद्धा काही राहिलेले आहेत. त्यामुळे जे फोलपाट आहेत त्याच्यामुळे थोडंसं जे पीठ आहे ते थोडं काळपट दिसतंय. हे मी संध्याकाळीच भिजायला ठेवलं होतं आणि छान असं नंतर थोडं थोडं मिक्सरमधून वाटून घेतलं. आता उडीद डाळीचं जेव्हा पीठ मिक्सरमध्ये वाटताय तर थोडं थोडं वाटायचं, कारण मिक्सर खूप लोड घेतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. अगदी चिमूटभर सोडा घालायचा, त्याच्यामुळे वडे आतून मस्त असे जाळीदार होतात आणि वरून कुरकुरीत. छान असं जे मिश्रण आहे ते फेटून घ्यायचं. जितकं जास्त फेटाल तितके वडे तुमचे छान मस्त कुरकुरीत होतात. आता हे परफेक्ट बॅटर तयार झालं हे कसं ओळखायचं? थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. त्याच्यानंतर जर गोळा वरती म्हणजे पोवून आला तर समजायचं की तरंगला तर पीठ परफेक्ट तयार झालं आहे असं समजायचं. आणि आता आपण याचे लगेचच वडे बनवायला घेऊयात. आता परत छान, आता मी काही तसं अशा वगैरे काही वापरत नाही. हाताला थोडंसं पाणी लावायचं, थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसे जर वडे बनवले ना, अगदी छान वडे तयार होतात. असं नाही की ते दिसायलाच फक्त देखणे पाहिजेत, चवीला जरी झाले तरी खूप झालं. बरं, हे इतके पण वाईट होत नाहीत की छान होतात. मस्त असे वडे करून घेतले. तुम्हाला जर पीठ थोडं पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. याच्यानंतर तेल मध्यम आचेवरती गरम करायचं आणि जेव्हा वडे तेलामध्ये सोडतात तेव्हा हाय किंवा मध्यम फ्लेम ठेवायची. जर तुम्ही गॅस कमी ठेवला तर वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. आणि शक्यतो वडे तळताना लहान मुलांना तुम्ही अजिबात किचनमध्ये घेऊ नका, कारण किती जरी काळजी घेतली तरी जर त्याला फुटायचा असेल तर तो वडा फुटतोच. आणि मस्त असे एकदम आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेत. मस्त असे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.